आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी रमेश कदम यांना जामीन मंजूर झालाय। रमेश कदम हे या महामंडळाचे अध्यक्ष होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत। महामंडळातल्या निधीत अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता आणि त्या प्रकरणी त्यांना 2015 साली अटक झालेली। आता अखेरच्या 5 प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यामुळे रमेश कदम यांचा तुरुंगातनं बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय। प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 1 लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कदम यांना जामीन मंजूर होतोय। तर रमेश कदम नेमके कोण आहेत आपण जाणून घेऊया। रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत। 2012 साली त्यांची अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली। आमदार कदम यांच्यावरती महामंडळाच्या निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप आहे। 2015 साली रमेश कदम यांच्या विरोधात मुंबईतल्या दहिसर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली। शिवाय 5 जिल्ह्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले। रमेश कदम यांना 2015 साली अटक झाली आणि 8 वर्षांनंतर त्यांना जामीन मंजूर झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।